जे नवीन क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजे आपण ऑब्झर्व करतो आहे की खूप काही केलं, खूप आपण व्हिडिओ टाकतो आहे, रोज एक व्हिडिओ टाकतो आहे, शॉर्ट्स टाकतो आहे, लाँग टाकतो आहे, लाईव्ह घेतो आहे, तरी लाईव्हने सबस्क्रायबर वाढतात. पण नाही घेतले तर बाकीचे शॉर्ट्स टाकतो आहे, जे काही लाईव्ह ज्यांना नाही जमत किंवा नाही घेत त्यांचं असं बरंचसं म्हणणं. आता मी लाईव्ह घेत होते तेव्हा पण 2-3 ताई मला बोलल्या की ताई सबस्क्रायबर्सच वाढत नाही आहे, आम्ही तर सगळं करतो आहे, व्हिडिओ टाकतो आहे, लाँग टाकतो आहे, शॉर्ट्स टाकतो आहे, डेली टाकतो आहे, कन्सिस्टंट आहोत, पण तरी सबस्क्रायबर वाढत नाही आहे. तर मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यात असं सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे रोज व्हिडिओ टाकतायत किंवा कन्सिस्टंट आहात याला अर्थ नाही आहे. तुम्ही व्हिडिओ कोणत्या टाईपचा टाकतायत, तुम्हाला स्वतःला विचारा की पुढच्याने तुमचा व्हिडिओ का बघितला पाहिजे, किंवा तुम्ही असं काय व्हॅल्यू ॲड करता आहेत की समोरच्याने तुम्हाला सबस्क्राईब केलं पाहिजे. आपणही कधी कोणाला सबस्क्राईब करतो किंवा एखाद्याचं काही आवडलं तर लगेच आपण सबस्क्राईब करतो का, तर ती गोष्ट कुठेतरी आपल्या मनाला लागते किंवा आपल्याला त्याचं जे आहे ॲक्शन किंवा बोलणं काही ते आवडतं म्हणून आपण तेव्हा सबस्क्राईब करतो. तर माझं असं म्हणणं आहे की फक्त व्हिडिओ टाकणं आहे रोजच्या रोज याला अर्थ नाही आहे. आपण आपली एडिटिंग म्हणावी किंवा व्हॉईसवर म्हणावं किंवा स्क्रिप्ट म्हणावी, हे मला पण लागू होतं किंवा मी एवढी प्रो नाही आहे या गोष्टींमध्ये. पण मी जे हे ऐकलं कुठून तरी किंवा असा व्हिडिओ बघितला ते खूप रिलेट झालं मला की आपण ही कंप्लेंट करायलाच पाहिजे नाही की मला सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत किंवा चॅनल ग्रो होत नाही आहे. तर मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला की का ग्रो व्हायला पाहिजे माझं चॅनल. जो चांगला कंटेंट आहे तो ऑफकोर्स व्हायरल जातो. कधी कधी असं वाटतं की याच्यात काहीच मी एफर्ट्स घेतले नव्हते तरी तो असा खूप व्हायरल गेला, आणि कधी कधी असं वाटतं अरे बापरे याला किती एफर्ट्स घेतले मी, छान शूट केलं, छान एडिट केलं, छान व्हॉईसवर दिला, तरी पण होत नाही आहे. तर हे कधी कधी अल्गोरिदमवर पण डिपेंड असतं यूट्यूबच्या. पण बऱ्यापैकी जो कंटेंट आहे, म्हणजे आपण कंटेंट टाकणं याला महत्त्व नाही, त्या कंटेंटला किती क्वालिटी आहे आणि तुमचं कंटेंट तुम्ही दिवसेंदिवस कसा इम्प्रूव्ह करता आहे यावर पण डिपेंड आहे. आणि म्हणजे मी जेव्हा असं सांगते मला असं वाटतं की मी खूप प्रो नाही आहे या गोष्टींमध्ये किंवा मी खूप काही मोठी क्रिएटर नाही, तरी मी गोष्टी तुम्हाला सांगत असते. पण म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मी डिझर्व नाही करत त्या गोष्टी सांगायला. पण नाही, एक्सपिरियन्स असतात, म्हणजे आपण प्रत्येकाचा पर्सनल एक्सपिरियन्स असतो. तर मला हे तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून शेअर केलं. आणि मला असं वाटतं की कंटेंटपेक्षा खरंच क्रिएटिव्हिटीवर आणि त्याचा जो क्वालिटी आहे याच्यावर फोकस करायला पाहिजे. आणि हे तेवढं 100% मलाही रिलेट होतं. माझे व्हिडिओ सेम असतात, एडिटिंग सेम असते किंवा व्हॉईसवर माझा छान असतो. 1-2 ताईंनी मला विचारलं की व्हॉईसओव्हरसाठी तू माईक यूज करते का, तर नाही, मी माझा आपला जो फोनचा माईक आहे त्याच्यातच व्हॉईसओव्हर करते. आता लाईट गेली, बाळ माझं उठेल, मोठ्याने मी बोलत होते आत्तापर्यंत फॅन चालू होता म्हणून. तर मला खूप काही बोलायचं होतं, पण हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आणि तुम्हाला अजून काही कमेंट्स करायचे असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पर्यंत बाय बाय.